सांगतो आणि ते तुम्हाला माहिती आहे, अनुभवी आहे. ओमराजे निंबाळकरांच्या बाबतीत आपण म्हटलं, खरं म्हणजे काल त्यांच्या वडिलांच्या हत्येचा खटला कोर्टामध्ये निर्णयासाठी होता. ते स्वतः आणि त्यांचा कुटुंब पूर्ण एका वेगळ्या दुःखामध्ये होतं आणि अशा संवेदनशील परिस्थितीमध्ये त्यांना शिवीगाळ करणं आणि आरोप प्रत्यारोप करणं, त्यांना त्यांच्याकडे होते तेव्हा ते अगदी जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून म्हणणं आणि नंतर आरोप करणं रील स्टार म्हणून, हे सगळं जे आहे, सकाळी आरोप करतात, खासदारांना शिव्या देतात, संध्याकाळी त्यांच्या रात्री गपचूप जाऊन घरी जाऊन पाय धरतात. हा खरं म्हणजे केमिकल लोचा आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की जे काही आता चर्चा सुरू आहे या सगळ्या झूट आहेत. तुम्हाला थोडं थांबा, ब्रेकिंग न्यूज मिळेल. ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे. राज ठाकरे याविषयी असं म्हणाले की अमित शहा एकोणीसची तयारी करतायत म्हणून भाजपमध्ये न येता हे लोक शिवसेनेत गेले. तुमचं मत काय आहे? मी काल एक मीम पाहिला. त्या मीम मध्ये राज ठाकरे शांतपणे झोपलेले आहेत आणि त्या ठिकाणी लिहिलं आहे, मला शांत झोप लागते कारण माझ्याकडे खासदारही नाही, आमदारही नाही, कोणी जाण्याचा प्रश्नच नाही. मुख्यमंत्री एटीएसने 2-3 याद्या दिल्या सरकारला आणि त्या हजारो बांगलादेशांच्या याद्या आहेत. सरकारने पोलिसांनी कारवाई केली त्यांच्यावरती, पण ते बांगलादेशी शासकीय योजनांमध्ये आहेत आणि याला जवळजवळ वर्ष व्हायला आलं तरी सुद्धा त्यांचा शोध लागत नाही. तर ह्या संदर्भात काय करणार आहे का? हा शोध आता लावणं सुरू झालेला आहे आणि तो शोध लावणं आता याकरता सोपं झालेलं आहे की आता पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय विचारांचं सरकार आलंय. मुळामध्ये आमचा प्रॉब्लेम हाच असायचा की ज्यावेळी आम्ही आयडेंटिफाय करायचो, आयडेंटिफाय केल्यानंतर लक्षात यायचं की बांगलादेशी आहे, पण पश्चिम बंगालमधल्या कुठल्या तरी गावातनं सगळी कागदपत्र, जन्माचा दाखला, रेशन कार्ड, सगळी दाखलं त्यांनी तयार केलेली असायची. त्यामुळे त्यांना डिपोर्ट करण्याकरता मोठी प्रोसेस करावी लागायची. त्या जिल्ह्यात जाऊन ती कागदपत्र खोटी आहेत ही त्या ठिकाणी प्रूव्ह करावी लागायची. आता सुदैवाने अशा पद्धतीची कारवाई पश्चिम बंगालमध्ये कोणाला करता येणार नाही, तेव्हा आता डिपोर्टेशन हे फास्ट होईल. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली तर आपण साधा दिलासा सुद्धा त्यांच्या परिवाराला दिला नाही, तर त्यामुळे काँग्रेस जनता पार्टी हा नवीन अभिजित गिरके पुढे येतोय, काय सांगणार आपण? प्रत्येक ठिकाणी आंदोलन पण तो करतोय. पहिल्यांदा तर मला असं वाटतं की हे जे काही आकडे आपण देतोय, अर्थात एकाही मुलाने आत्महत्या केली असेल तर ते दुःखाचीच गोष्ट आहे, पण 40 वगैरे असे जे